टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मध्य भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याचमुळे सध्या कोकणाला पाऊस अक्षरशः झोडपून काढताना पाहायला मिळतो आहे। आज हवामान खात्यानं या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळे तब्बल 2 दिवस कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की ही काजळी नदी आहे आणि या काजळी नदीने सुद्धा या ठिकाणी पात्र जे आहे त्या ठिकाणी रौद्र अवतार केलेला पाहायला मिळतो आहे। अक्षरशः सगळ्याच तालुक्यामध्ये या ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघितलं तर सध्या हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुद्धा रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच अनेक नद्या या इशारा पातळीपर्यंत पोहोचलेल्या पाहायला मिळत आहेत। प्रमुख नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीपर्यंत पोहोचलेल्या पाहायला मिळत आहेत। जगबुडी असू दे, काजळी नदी असू दे किंवा कोदावरी नदी असू दे, या नद्यांनी सध्या इशारा पातळी गाठलेली पाहायला मिळते। आज दिवसभर पावसाचा जोर हा कायम राहणार आहे। त्याच पद्धतीनं उद्या देखील हवामान खात्यानं या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला पाहायला मिळतो आहे। मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतो आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी पावसानं उघडीप घेतलेली होती, मात्र आता या ठिकाणी पावसाचा रुद्र अवतार या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं ही काजळी नदीचं हे पात्र पाहायला मिळत आहे। अक्षरशः भयावह असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। पाऊस रात्रीपासून या ठिकाणी थांबलेला नाहीये। 8 दिवसांवरती या ठिकाणी गणपती आलेले आहेत। अशा वेळेला कोकणात मुसळधार पाऊस होतो आहे, त्यामुळं ऐन गणेशोत्सवात देखील हा पाऊस अशाच पद्धतीनं पडत राहिला तर चाकरमान्यांचे मोठे हाल होणार आहेत। मात्र एकंदरीत जर बघितलं तर सध्या मुसळधार पाऊस सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पोहोचताना पाहायला मिळतोय। दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरीमध्ये सुद्धा पावसाचा जोर आज दिवसभर या ठिकाणी कायम असणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।